कार्य सांगतो. अगदी 2 मिनिटात पुढे महाराज आपल्याशी सविस्तर त्या विषयावर बोलणार आहेत. 70,000 साधू या देशामध्ये जिवंत असताना, भारताचं आणि चीनचं युद्ध सुरू असताना, भारताच्या आणि चीनच्या सीमेवरती जाऊन एक साधू आपल्या हातामध्ये खंजरी घेतो आणि भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवताना आणि चीनच्या सैनिकांना खडसावून सांगतो की आगे कदम धरना नहीं, बस मौत के मुंह जाओगे. क्या अकल खाई है तुम्हारी भूत ने शैतान ने, क्या सीधा सिखाया है नहीं तुम्हें किसी भगवान ने. असं म्हणणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची राष्ट्रप्रेमाची भावना, राष्ट्र चेतनेची भावना आज प्रत्येकाच्या मनात जागणं गरजेचं आहे. तरच आपल्या देशाचा, राष्ट्राचा आणि पर्यायानं गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. 2 दिवसापूर्वी मी लिटरेचरचा विद्यार्थी आहे. 2 दिवसापूर्वी माझं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर मी माझ्या घराबाहेर फिरत होतो आणि तिकडे डोयफोडे काकांच्या घरी आदरणीय गाडगे काकांचं कीर्तन सुरू होतं. मला त्यांचा आवाज आला आणि मी धावत रात्री 2:30 वाजता त्या कीर्तनात त्यांचं गाणं सुरू असताना, त्यांचा संगीताचा कार्यक्रम सुरू असताना मी त्या ठिकाणी बसलो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लहर की बरखामध्ये असं म्हणतात की मैं शब्दों की खैरात हूं, सब शब्द मेरे पास, मुर्दे जगा दूं ऐसे शब्द बोलो तू, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. आणि त्याच विचारांनी प्रेरित होत मी 2:30 वाजता थेट तिथे पोहोचलो. ही ताकद राष्ट्रसंतांच्या शब्दांची आहे, ही ताकद राष्ट्रसंतांच्या विचाराची आहे, ही ताकद राष्ट्रसंतांच्या कार्याची आहे. हा वारसा आपल्या गावामध्ये गाडगे कुटुंबियाच्या वतीनं चालवला जात आहे. हे आपल्या गावासाठी खूप मोठं भाग्य आहे. खऱ्या अर्थानं शतकाच्या पाठीवर अशी माणसं जन्माला येत नाहीत. मात्र अशा माणसांना आपल्याला सांभाळावं लागेल, अशा माणसांना आपल्याला जपावं लागेल. खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दाची काय ताकद होती. अगदी थोडक्यात सांगतो की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यावेळेला भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर होते, वैराग्य मूर्ती गाडगे बाबांचं निधन झालं आणि त्यावेळेला गाडगे महाराजांना श्रद्धांजली अर्पण करत असताना बाबा असं म्हणतात की सुनी खबर की संत गाडगे बाबा हमको छोड़ गए, पलभर होश न रही, धड़क भरी इस छाती में पलभर होश न रही. खऱ्या अर्थानं हा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. आदरणीय गुरुबंधू शुभदास महाराजांनी मला या ठिकाणी बोलू दिलं. या ठिकाणी आपण सर्वांनी माझं ऐकलं. मी आपल्या सगळ्यांची रजा घेत असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की निघू दे दिवस मंगल तो, बघा या भारता तुझला लोपुनी अवकडा सारी, सुख शांती लाभो सकळा, सुख शांती लाभो सकळा. मनपूर्वक